नमस्कार मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण बघितलं की समाधान प्राप्त होणारं कर्म कोणाकडून घडतं. तर थोडक्यात या भागात सांगतो की साधूने मेळ जो सोबत घेऊन काम करतो, शिस्तीने काम करतो आणि समप्रिय सगळ्यांना समान प्रकारची वागणूक देतो, असंगाची संग करत नाही, उपद्रव व्यक्तित्वांना बाजूला सारून सगळ्यांना सोबत घेऊन जेव्हा कर्म केलं जातं त्या कर्मातून समाधानाची प्राप्ती होत असते. याविषयी आपण मागच्या भागात बोललो. तर समाधानकारक काम जेव्हा घडायला लागतं तेव्हा नेतृत्व आणि कर्तृत्व कसं सिद्ध होत जातं त्याविषयी आपण बोलणार आहोत. की कर्मामध्ये नेतृत्व नेतेपण कसं तयार होतं, नेतृत्व मान्य देखील केलं जातं, ते कसं असतं आणि कर्तृत्व ही सिद्ध कसं होतं त्या समाधानकारक कामातून, त्याविषयी आपण बोलू. जेव्हा समाधानकारक कर्म जेव्हा घडायला लागतं आपल्या हातून आणि घडतं त्या पुढे काय होतं तर गुह्योक्त तंतोतंत निपजे कर्तृत्व. जेव्हा व्यक्ती समाधानकारक काम करायला लागते त्यातून समाधानाची प्राप्ती होते आणि त्यापुढे काय होतं तर गुह्योक्त तंतोतंत कर्म निपजे कर्तृत्व. जेव्हा अशा प्रकाराने त्या कर्माविषयीचं गुह्य आणि तंतोतंत कर्म व्यक्ती पुढे करायला लागते, कारण समाधानकारक काम करताना सर्व बाजूने विचार करून त्यातलं गुह्य सार काय, ते कर्म कसं करावं आणि तंतोतंत कर्म जेव्हा व्यक्ती करायला लागते तेव्हा निपजे कर्तृत्व. मग त्यातून कर्तृत्वाची नेतृत्वाची तयारी होते आणि व्यक्ती नेतृत्व करायला लागतो त्या विषयाचं, त्या समूहाचं. आणि अशा प्रकारे कर्तृत्व आणि नेतृत्व तयार होत असतं जेव्हा व्यक्तीविषयी समाधान कर्म आपल्या हातून घडायला लागतं तेव्हा कर्तृत्व नेतृत्व सिद्ध होत असतं. आणि त्यापुढे कर्तृत्व नेतृत्व सिद्ध करायला कुठलाही कर्म संयोग घडत नाही. कर्म संयोगाने योगायोगाने घडतंय असं नसतं. तर तिथे काय असतं तर कर्म कष्टेची, कर्म कष्टाने घडवलेलं असतं. तिथे कुठलाही योगायोग आणि कर्म संयोग नसतो. व्यक्तींना सोबत घेऊन कर्मातलं गुह्य सार काय, ते तंतोतंत कसं करावं याविषयीचा सटीक अभ्यास असतो. आणि योगायोग संयोगावर अवलंबून न राहता कष्टाने व्यक्ती पुढे पुढे जात असतो. अशा प्रकारे त्या कर्मातून नेतृत्व सिद्ध होत असतं. कारण व्यक्ती जेव्हा कर्तृत्ववान असते, जी व्यक्ती लोकाभिमुख समाजाभिमुख कार्य करते आणि ते कार्य समाधानकारकही घडतं, अशी जेव्हा लोकांना प्रचिती येते तेव्हा त्या व्यक्तीचं त्याविषयी कर्तृत्व सिद्ध झालं. आणि कर्तृत्व सिद्ध झाल्यानंतर मग नेतृत्व प्रगट होतं. मग ती व्यक्ती नेतृत्व करायला लागते. म्हणजे नेतृत्व कसं तयार होतं जेव्हा समाधानकारक कार्य आपल्या हातून घडतं. प्रत्येक कामातून समाधान प्राप्त होत नाही. ते का होत नाही ते मागच्या भागात मी सांगितलं, पण या भागामध्ये नेतृत्व आणि कर्तृत्व याप्रमाणे सिद्ध करता येतं. आणि मग लोक जेव्हा समाधानकारक काम याच्या हातून घडतंय, यांनी केलेलं काम समाधानकारक होतंय याची प्रचिती येते तेव्हा याचं कर्तृत्व सिद्ध होऊन याचं नेतृत्व मान्य केलं जातं. अशा प्रकारे त्या कर्मातून नेतृत्व सिद्ध होतं. मग नेतृत्व कसं सिद्ध होतं याविषयी आपण या भागामध्ये संवाद साधला. की कर्तृत्ववान व्यक्ती असेल तरच नेतृत्व लोक मान्य करत असतात. अंगामध्ये लोकांविषयी, समाजाविषयी किंवा एकूणच कार्य कशा पद्धतीने करतोय त्याविषयी कर्तृत्व पाहिजे आणि कर्तृत्ववान व्यक्तीचं नेतृत्व मान्य केलं जातं. अशा प्रकारे नेतृत्व कसं तयार होतं त्याविषयी आपण संवाद साधला. हा विषय आपल्याला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा विषय अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.